मुख्यमंत्र्यांचा 3 दिवसांचा दुष्काळी दौरा कार्यक्रमाची सांगता झाली। दुष्काळामुळे मराठवाड्यात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे। याचा सगळ्यांनी मिळून मुकाबला करावा लागेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये असं आवाहनही त्यांनी केलंय। मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी शिवसंग्रामच्या चारा छावणीचं उद्घाटनही केलं। मराठवाड्यातल्या दुष्काळी भागातल्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या परभणीतल्या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी गोंधळ घातला। पाथरी तालुक्यातल्या ढाले गावामध्ये मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असताना शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली। त्यापूर्वी परभणीत दुष्काळी दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यादरम्यान दगडफेकीचा प्रकार पाहायला मिळाला। दुष्काळाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतलाय। मराठवाड्यात सरकारविरोधात 14 सप्टेंबरला आंदोलन करण्याचा निर्णय शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला। नाशिक आणि नगर जिल्ह्यातही 15 सप्टेंबरला जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे। राज्यात यंदा पावसानं ओढ दिल्यानं दुष्काळाच्या झळांची तीव्रता अधिकच वाढली। 1972 सालच्या दुष्काळाप्रमाणेच यंदाचा दुष्काळ असल्याची भीती व्यक्त होतीये। त्यातच जुलै ऑगस्टप्रमाणेच सप्टेंबर महिन्यातही पाऊस न पडण्याचा अंदाज वर्तवल्यानं देशाचा बहुतांश भाग दुष्काळाच्या खाईत लोटला जाण्याची शक्यता आहे। मराठवाड्यातील भीषण दुष्काळ हा निसर्गनिर्मित नसून शासन निर्मित असल्याचं जलतज्ञ सुरेश खानापूरकर यांनी म्हटलंय। या दुष्काळामुळे नागरिक बेहाल झालेत। आता किमान परतीचा पाऊस अडवला तरी दुष्काळाची दाहकता काही अंशी कमी होऊ शकेल असं मत त्यांनी मांडलंय। रायगड जिल्ह्यातल्या बाळगंगा सिंचन घोटाळ्याप्रकरणी एसीबीनं तत्कालीन शाखा अभियंत्यासह 2 कंत्राटदारांना अटक केली आहे। ठाणे एसीबीनं ही कारवाई केली। तत्कालीन शाखा अभियंता विजय कासट याच्यासह आबिद खत्री आणि जाहिद खत्री या कंत्राटदारांना गजाआड करण्यात आला। यापूर्वी शाखा अभियंता राजेश रिठे आणि निसार खत्री यांना अटक करण्यात आली। पालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कापून जाणारा आयकर पालिकेच्या फायनान्स विभागानं न भरल्यानं आयकर विभागानं पालिकेला तब्बल 200 कोटीचा दंड आकारला असून त्यातील सुमारे 150 कोटी रुपये आयकर विभागानं बीएमसीच्या अकाउंटमधून परस्पर घेतल्याचं समोर आलंय। दंड आकारूनही या विभागातील अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा सुरूच असल्यानं आयकर विभागाकडून दंड आणि त्यावर व्याज आकारण्याची कारवाई करण्यात आली आहे। मुंबईत नालेसफाईच्या कामातल्या घोटाळेबाज कंत्राटदाराचं पेमेंट रोखण्याचे आदेश बुधवारी महापालिका आयुक्तांनी दिले होते। त्या प्रकरणाच्या चौकशी अहवालात एकूण 32 पैकी 9 कामांची चौकशी करण्यात आली। त्यात कंत्राटदारांनी कशा पद्धतीनं घोटाळे केलेत हे समोर आलंय। 2 कंत्राटामध्ये एकाच वाहनाचा वापर करण्यात आलाय। तसंच विविध कागदपत्रांमध्ये अनियमितता असल्याचे पुरावे चौकशी समितीनं सादर केले। कल्याण जवळच्या 27 ग्रामपंचायतींच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न अखेर मार्गी लागलाय। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौरांनी या सर्व 498 कर्मचाऱ्यांना सामावून घेतल्याची घोषणा केली आहे। 2 दिवसात सर्वांना नियुक्तीपत्र देणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय। तसंच कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाबाबतही लवकरच निर्णय घेण्याचं आश्वासन महापालिकेनं दिलंय। दहीहंडीला अवघे काही तास उरलेले असताना गोविंदा पथकं संभ्रमात असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। नवनवे नियम आणि पोलिसांनी काढलेली पत्रकं यामुळे गोविंदांचा संभ्रम वाढलाय। आयोजक मात्र प्रशासन आणि पोलीस आपलं काहीही करू शकत नसल्याच्या भ्रमात आहेत। भाविक आणि व्यापाऱ्यांच्या मागणीनंतर प्रशासनानं दुसऱ्या शाही पर्वणी दरम्यान कुंभमेळ्यातले निर्बंध कमी केले। दुसऱ्या शाही पर्वणी दरम्यान बाजारपेठा आणि दुकानं सुरू ठेवण्याचे आदेश प्रशासनानं दिलेत। पोलीस बंदोबस्तही सौम्य करण्यात येणार असल्याचं आश्वासन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिलंय। शहराच्या विकासासाठी ज्याप्रमाणे विकास आराखडा बनवण्यात येतो त्याचप्रमाणे आता शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी शिक्षण विकास आराखडा बनवण्यात येणार असल्याची घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी झी 24 तासच्या रोखोक या विशेष कार्यक्रमात केली आहे। तसंच शिक्षक दिनाच्या निमित्तानं शिक्षकांसाठी खास भेट देत शिक्षकांसाठी कॅशलेस मेडिक्लेम सुरू करण्याची ही घोषणा त्यांनी केली आहे। शिक्षक दिनाला राज्यातल्या 2.5 लाख शिक्षकांनी शिक्षण मंत्र्यांविरोधात आत्मक्लेश आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय। सरकारच्या संच मान्यतेच्या जीआर विरोधात काळा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेत मुख्याध्यापक संघटनेनं कोर्टात जाण्याचा निर्णय घेतलाय। तर एकाही शिक्षकाची नोकरी जाऊ देणार नाही असं आश्वासन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिलंय। ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर सिंधुदुर्गात स्वाईन फ्लूची साथ आली आहे। स्वाईन फ्लूनं बुधवारी दोघांचा मृत्यू झाला असून रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतीये।
सोनवडे पार आणि नेरूर नदी किनाऱ्यावरच्या 2 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर जिल्ह्यात स्वाईन फ्लूनं तोंड वर काढलं असताना जिल्हा प्रशासन मात्र हालचाल करताना दिसत नाहीये. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश टेकवडे यांची गुरुवारी दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. मोहननगर भागातल्या नगरसेवक टेकवडे आणि त्यांच्या पत्नी घराच्या जिन्यावर असताना तिथं आलेल्या दोघांनी डोळ्यात मिरची पूड टाकली आणि त्यानंतर या दोघा अज्ञात हल्लेखोरांनी टेकवडेंच्या पोटावर चाकून वार केले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.